फ्रीजमध्ये मासा ठेवलेला आहे तो एकदम स्थिर राहिलेला आहे। कधी कधी श्वास घ्यायला वरती डोकं काढतो आणि त्याला आपण उसळून बघूया। नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहे एक एक्सपेरिमेंट या डब्यामध्ये। त्या डब्यामध्ये काय टाकणार आहे तुम्हाला आताच सांगतो। इकडे दाखव, हा मासा आपण या डब्यात टाकणार आणि या डब्याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार। हा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकणार, या पाण्याचा बर्फ होणार आणि हा मासा आपला 2 दिवस जिवंत राहतो का ते बघणार। तर चला आपण एक्सपेरिमेंट चालू करू। या माशाला आपण पहिले पाणी टाकू, फुल भरून घेऊ। त्याच्यानंतर हा मासा पकडू आणि याच्यामध्ये टाकू। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे फ्रीज पाशी। फ्रीज चालू आहे आणि आपण डायरेक्ट बर्फाच्या याच्यामध्ये टाकणार आहे। हा मासा घेतलेला आहे, याच्यामध्ये बघा तुम्ही मासा। आपण पूर्ण मासा याच्यामध्ये ठेवूया फ्रीजमध्ये, आणि तो फ्रीजमध्ये म्हणजे बर्फामध्ये जिवंत असतो का नाही तो आपण उद्या सकाळी पाहू। पूर्ण 12 घंटेमध्ये हा जिवंत राहतो म्हणे। तर मित्रांनो, त्याला झाकून ठेवण्यासाठी तो मासा पाण्यातून वरती येईल, त्याच्यामुळे आपण त्याला झाकून ठेवायला काहीतरी झाकण ठेवू। त्याच्यावर झाकण ठेवायला मी घेतलेलं आहे एक ताट। तर मित्रांनो, थोडासा श्वास यायला त्याला मी जागा ठेवली। पाण्यात श्वास घेतो का नाही काय माहिती, मला नाही माहिती। तर मित्रांनो, आता हा फ्रीज पूर्ण 12 घंट्यानंतर हा फ्रीज खोलला जाईल आणि आपण मासा बघूया जिवंत राहतो का नाही। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मी फ्रीजमध्ये मासा ठेवलेला आहे, तो एकदम स्थिर राहिलेला आहे। कधी कधी श्वास घ्यायला वरती डोकं काढतो आणि त्याला आपण उसळून बघूया। हा एकदम तो स्थिर आहे आणि फ्रीज चालू आहे, पूर्ण मायनसमध्ये गेलेलं आहे। हे बघा तुम्ही, चालू आहे। आणि बघूया आपण आता 12 घंट्यानंतर हे फ्रीज खोलल्या जाते। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा। तर भेटूया आपण 12 तासानंतर। तर मित्रांनो, आता पूर्ण 12 घंटे झालेले आहे, माशाला बाहेर काढायचा वेळ झालेला आहे। आपण बघूया, फ्रीज पाशी आलो आपण आता माशाला बाहेर काढायचं आहे। तर मित्रांनो, पूर्ण बर्फ झालेला आहे आणि थोडंसं पाणी आहे वरती। तर मित्रांनो, बर्फ झालेला आहे आणि वरती पाणी आहे। आता बघूया आपण हा टपे साठवून राहिला तो त्याच्यात। बापू काय वाटतंय, जिवंत राहीन का मासा? मरून गेला असं। पाणी संग आणि बर्फ याच्यात टाकलेला आहे टपामध्ये। तर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, कारण की बर्फ वितळायला आपल्याला पाणी पाहिजे ते। तर बघूया मासा जिवंत आहे का नाही। तर मित्रांनो, मला वाटतंय मासा जिवंत नाही राहिला, कारण की त्याला पहिल्यापासून आपल्या नदीमध्ये पोहायची सवय आणि बर्फामध्ये नाही। तर मित्रांनो, आपला प्रयोग आज खोटा ठरला। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।